मंडळी नमस्कार. आज सकाळीच व्हिडिओ बनवायला चालू केला आणि आलो होतो वॉकिंगला. वातावरण बघा तुम्ही, आता दाखवलं तुम्हाला. आणि आताही बघा पूर्ण आभाळ आलेलं आहे. आणि काल हे असंच झालं होतं, सकाळी आभाळ होतं, नंतर दुपारी ऊन पडलं, पाऊस काय पडत नाही. जूनचा हा शेवटचा आठवडा चालू आहे, तरी पावसानं अजून काही तोंड काढलेलं नाही. आणि आपण मका पेरायला जर म्हटलं तर सगळी रानं आपण तयार करून पावसाची आपण वाट बघत होतो. शेवटी मका आपण पेरून घेतो. त्याच्या अगोदर आता जाऊन आंघोळ करून घ्यायची, चहा नाश्ता करायचा आणि गडी आपला 7-7:30 वाजता येतो. तर पूर्ण काय पेरून आपल्याला स्वतःला होणार नाही, जास्त होईल. त्यासाठी आपण गड्या घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो, जाताना आपण दाखवतो. चालत तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आलो आता मळ्याकडे. गडी आहे पेरण्यासाठी, टोकन करायला. पण एक ठिकाणी कसं थोडं बांधायकडं जरा कासल्या होत्या, त्या कासल्या अगोदर काढून घे म्हणते त्याला. आणि त्यानंतर मग पेरायला इकडे तोपर्यंत मी मशीन जोडतो. मशीन घेऊन आलो, मशीन जोडून माझं पेरायला चालू करतो. तो आला की परत त्याला पेरायला देईन. आणि रान तयार करून असं पूर्ण तयार आहे. ठिबकचे पाईपा पूर्ण हाताळलेले आहेत. ह्या पाईपा मागच्या वर्षी आहेत बरं का, नवीन नाहीत, त्यामुळं आपल्याला ते फायदेच आहे. तर अगोदर मशीन जोडून घेतो आणि टोकन करायला चालू करतोय. आणि आयला नारळ विसरला की रे, दक्षिणा कशाला चहा पाण्याला. मग ते नारळ कशाला दक्षिणेसाठी फोडायचा आहे का त्या मशीनला फोडायचा? असं चला करा चालू. दक्षिण देतो पाठवून तुम्हाला. नाही बाजार बस. एक पिशवी आत्ता झाली बघा पेरायची. ट्रॅक्टरच्या मानानं म्हटलं तर आपल्याला उशीर लागणार आहे. टोकन आपण टोचून करणार आहे म्हटलं उशीर लागणार आहे. तर आता जी पिशवी पेरली ती मागच्या वर्षी जी शिल्लक राहिली होती ती आपण पेरली. म्हणजे एक मधलं थोडं जरा काढली होती मागच्या वर्षी, तर ती शिल्लक राहिली होती ती पेरली अगोदर. आणि आताचा जो लॉट आहे नवीन, आत्ता जी घेऊन आलो होतो, तर मला तो बी जरा थोडा मोठा वाटत होता. त्यासाठी चकते असतात त्या टोकन यंत्रात, चकतीत अगोदर घालून बघितले, तर चकती बदलून घेतली. आणि आता ज्या नवीन पिशव्या आहेत त्या आता पेरायचं चालू आहेत. एक पट्टी व्हायला अजून तरी पण 1 तास अजून लागेल. आणि 1 तास झाले की मग दुसऱ्या पट्टीमध्ये जायचं. आणि आता दिवसपाळी चालू आहे, तर पाणी चालू करायचं. कमीत कमी 2 दिवस तर पाणी आता सोडावं लागणार. रानाला आता कसं पाऊस नाही आहे, वाळलीत भरपूर रानं,